नमस्कार ताईंनो. या व्हिडिओच्या माध्यमातून ई-सी-सी डे दिवस फेब्रुवारी माझी अंगणवाडी सुंदर अंगणवाडी ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे भरायचं ते लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. बघा आपल्या मोबाईलमधून कसे भरायचं या वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डायरेक्ट क्लिक करून तुम्ही या पोर्टलवर येऊ शकतात. तर बघा ई दिवस फेब्रुवारी आपल्याला हे ॲप्लिकेशन लाईव्ह बघायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर आपण स्टार्ट करू. लिंक ओपन केल्यानंतर आपल्याला असं पोर्टल दिसेल. नमस्कार अंगणवाडी ताई, तुम्ही तुमच्या अंगणवाडीत ई-सी-सी दिवस साजरा केला आहे याची नोंद करण्यासाठी कृपया हा फॉर्म भरा. तर आपल्याला या ठिकाणी पोर्टल ओपन झाल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव फिलअप करायचं आहे. कृपया तुमचं नाव फिलअप करा. काय म्हटलं या ठिकाणी? कृपया तुमचं नाव पूर्ण फिलअप करा. आता या ठिकाणी काय करायचं आहे? तुमचं नाव पूर्ण फिलअप करायचं आहे. पूर्ण फिलअप केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर कृपया तुमचा 10 अंकी व्हॉट्सअप नंबर लिहा. जर तुम्ही ई आकारच्या ग्रुपच्या भाग आहेत तर त्या ग्रुपवर जो व्हॉट्सअप नंबर आहे तो फोन नंबर इथे लिहा. तर तुमच्याकडे जो व्हॉट्सअप नंबर असेल तो व्हॉट्सअप नंबर काय करायचं तुम्हाला इथे टाईप करून द्यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? कृपया तुमचा 11 अंकी अंगणवाडी कोड UDISE कोड लिहा. जर तुम्हाला तुमचा 11 अंगणवाडी कोड माहीत नसेल तर जो पोषण ट्रॅकवर कोड आहे तो लिहायचा आहे. बघा तुमचं UIDS कोड तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही कोणता कोड लिहायचं. या ठिकाणी तुमचा अंगणवाडीचा जो 11 अंकी कोड नंबर असेल तो कोड नंबर या ठिकाणी फिलअप करून द्यायचा आहे. या पद्धतीने फिलअप करायचे आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून द्यायचं. तर बघा या ठिकाणी तुमचं जे नंबर असेल तेव्हाच ते एक्सेप्ट केले जाणार आहे. या ठिकाणी असं टाईप केल्यानंतर कृपया तुमचा 11 अंकी अंगणवाडी कोड तुमच्या पोषण ट्रॅकवर जोडून घ्या. आता तुम्हाला काय करायचं? तुमचं पोषण ट्रॅकरवरती जोडून घ्यायचं आहे. तर तुम्ही हो मी टाकलेले UIDS बरोबर आहे असं या ठिकाणी येणार आहे. तर या बॉक्सवरती क्लिक करून द्यायचं आहे. या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला किती वडिलांनी ई-सी-सी डेला हजेरी लावली तर उपस्थित किती पालक होते ते पालकांचं संख्या तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. तर माझ्या या ठिकाणी 34 पालक प्रेझेंटी दिली होती. ई-सी-सी डेला हजेरी लावलेली होती. 34 टाईप केलं. नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि किती मातांनी ई-सी-सी डेला हजेरी लावली तर या ठिकाणी मातांची संख्या टाकायची. 44 मातांनी हजेरी लावलेली होती. नंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर ऑप्शन दिसणार आहे. आज तुम्ही ई-सी-सी डेमध्ये कोणते उपक्रम केले. तुम्ही ई-सी-सी डेमध्ये आज जे उपक्रम केले असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. बघा पालकांच्या सोबत भिंतीवर चित्र काढले. दुसरं आहे या महिन्याच्या थीमवर चर्चा माझी अंगणवाडी सुंदर अंगणवाडी. तिसरं ऑप्शन आहे पालकसोबत पोस्टर बनवले. पालकांच्या सोबत अंगणवाडीची साफसफाई केले. पालकसोबत खेळणी बनवले. पालकासोबत रोप लावले. शिक्षणातील पालकांच्या भूमिकेवर चर्चा केली. काही तर इतर कृती. तुम्ही या ऑप्शनपैकी कोणती कृती केली ती कृती तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. तर मी 1 नंबरची कृती सिलेक्ट करतो. पालकसोबत भिंतीवर चित्र काढले. ही कृती सिलेक्ट केली. नंतर आपल्याला काय करायचं आहे? नेक्स्ट करून द्यायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कृपया या तपशील तुमच्या नोंदणीचा फोटो शेअर करा. मुलांचे नाव. तर बघा या ठिकाणी कृपया या तपशीलसह तुमच्या नोंदणीचा फोटो शेअर करा. फोटो तुम्हाला शेअर करायचं आहे. मुलांचं नाव,
फोन नंबर, लिंक आणि जन्मतारीख या पद्धतीने तुम्हाला एक फोटो सिलेक्ट करायचं आहे. फोटो म्हणजे तुमच्या नोटबुकवरती तयार करायचं आहे. मुलांचं नाव, फोन नंबर, लिंक, जन्मतारीख आणि अंगणवाडी UID कोड तुम्ही या ठिकाणी फिलअप एका पेजवरती लिहून घ्यायचं. या पद्धतीने तुम्हाला फोटो अपलोड 10 ते 20 सेकंद लागतात. कृपया थोडं थांबा. तर फोटो अपलोड होण्यासाठी किती सेकंद लागतात? 10 ते 20 सेकंद लागतात. तर वेट करायचं. सिलेक्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सिलेक्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचं प्रोफाईलमध्ये जायचं आहे. तुम्ही त्या ठिकाणी तुमचं एक पिक्चर सिलेक्ट करायचं आहे. बघा, तुम्ही जे लिहिलं असेल नोट, ते नोट तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे? सिलेक्ट करून घ्यायचं आहे. असं सिलेक्ट केल्यानंतर 10 ते 20 सेकंद वेट करायचं आहे. आणि हे बघा, नोट Gmail PGNमध्ये सिलेक्ट झालं आहे, अपलोड झालं आहे फोटो. नंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर यू आर ॲट द एंड ऑफ पिलोट MHECC डे फॉर्म. Click the bottom below to submit this form as it is currently filled out. तर या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने आपल्याला ECC डे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं फॉर्म आणि त्याच्या पालकांची संख्या, मातांची संख्या, मुलांचं नाव, शेवटी आपल्याला त्याच्यात जन्मतारीख, त्याचं UID, अंगणवाडीचं कोड, असं सर्व आपल्याला फिलअप करता आलं. आता प्रिव्हियस करूनसुद्धा तुम्ही ॲप्लिकेशन बघू शकता की तुम्ही बरोबर फिलअप केलं की नाही. नंतर आपल्याला फायनली काय करायचं आहे? सबमिट या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, थँक्यू ECC दिवस आयोजित केल्याबद्दल आणि त्याच्या अहवाल दिल्याबद्दल धन्यवाद. आता हे तुमचं फायनली कंप्लीट झालं ECC डे. या पद्धतीने तुम्हाला ECC डे फॉर्म भरायचं आहे. आणि तुम्हाला जर याच्यात काही समजलं नसेल तर कमेंट करून मला विचारू शकता. या पद्धतीने तुम्हाला तुमचं ECC डे तुम्ही फॉर्म फिलअप करू शकतात. नवनवीन जाहिरात किंवा नवनवीन अंगणवाडीचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं. आणि सध्या तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती सुरू आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जसं जाहिरात येते तसं मी व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड करतो आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. वेळोवेळी तुम्हाला अपडेट मिळत राहील किंवा कुठल्याही भरतीचं अपडेट तुम्हाला मिळत राहील. आणि सुपरवायझरचे हॉल तिकीट आले. सुपरवायझरचं हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी कसे डाउनलोड करायचं, लाईव्ह मी हॉल तिकीट डाउनलोड करून दाखवलं आहे. तो व्हिडिओसुद्धा मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवला आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय भारत.